हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. तुम्ही जर प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची सकारात्मक बाजू बघू शकत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा कैक पट अधिक सुखी आयुष्य जगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण विचारधन हे सत्रच यासाठी ऐकत असतो की त्यामधून आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी. तेव्हा कुठलीही चांगली गोष्ट असू देत किंवा वाईट गोष्ट असू देत, ती गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीची बाजू बघताना कधीही सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह राहून बघा. म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टीतून काय चांगलं मिळालं याचाच नक्की विचार करा, मग ती वाईट गोष्ट असली तरीसुद्धा. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 ऑगस्ट शनिवार, या आठवड्याचा शेवटचा दिवस. यानंतर उद्याची रविवारची हमखास सुट्टी. मग काय, सुट्टीच्या दिवशी आपलं निवांत कानात हेडफोन टाकून किंवा स्पीकरला लावून तुम्ही निवांतपणे बसून आमच्या चालत्या फिरत्या इंटरनेट रेडिओचा आनंद घेऊ शकता आणि आमची सगळी महत्त्वाची सत्र ऐकून तुम्हाला हवी ती माहिती ऐकू शकता. चला तर मग ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राच्या माध्यमातून आपण 28 ऑगस्ट या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्त्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता आणि त्यांचे कार्य याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती या सत्राअंतर्गत जाणून घेत असतो. प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चला तर मग पाहूया आजच्या दिवशी काय काय घडलं होतं ते. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी. 28 ऑगस्ट 1845 साली अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक सायंटिफिक अमेरिकनचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. सन 1904 साली कलकत्ता ते बैरकपूर या शहरादरम्यान पहिल्या कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 28 ऑगस्ट 1937 साली जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह निर्मिती कंपनी टोयोटा मोटर्सची स्थापना करण्यात आली होती. टोयोटा ही एक जपानी वाहक उत्पादन कार निर्मिती कंपनी आहे. जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये आपली उत्पादने विकणारी टोयोटा ही जगातील 14व्या क्रमांकाची मोठी कंपनी तर सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1986 साली भाग्यश्री साठे ठिपसे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. भाग्यश्री ठिपसे साठे या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. या महिला इंटरनॅशनल मास्टर असून त्यांनी 5 वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. भाग्यश्री साठे या जागतिक ग्रँडमास्टर स्पर्धेत जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू असल्यामुळे त्यांना फर्स्ट लेडी पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. भाग्यश्री ठिपसे साठे या जागतिक ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू आहेत. त्यांनी 5 वेळा बुद्धिबळातील मानाचा असा राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. तसेच त्या साल 1911 महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. राष्ट्रकुल देशांच्या खेळात व स्पर्धेत त्यांनी 3 वेळा रजत पदक प्राप्त केले आहे. 1986 सालातील जागतिक बुद्धिबळ संघाचा जागतिक महिला मास्टर हा बहुमान त्यांनी मिळवला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1992 साली श्रीलंकन क्रिकेटपटू व फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. 28 ऑगस्ट 1896 साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कवी व लेखक फिराक गोरखपुरी यांचा जन्म झाला. सन 1906 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चिंतामणी गोविंद पेंडसे यांचा जन्म झाला.
सन 1913 साली भोपाल रियासतीच्या राजकुमारी व भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुलतान यांचा जन्म झाला. सन 1926 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी पोलीस सेवा अधिकारी, गुप्तचर विभाग प्रमुख तसंच सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल टी.व्ही. राजेश्वर यांचा जन्म झाला. सन 1928 साली भारतीय शास्त्रीय सितारवादक उस्ताद विलायत खां यांचा जन्म झाला. सन 1928 साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतरिक्ष संघटना म्हणजेच इस्रोचे भूतपूर्व अध्यक्ष व भारतीय भौतिकशास्त्रज्ञ M.G. मेनन यांचा जन्म झाला. सन 1929 साली प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कथाकार, उपन्यासकार आणि आलोचक राजेंद्र यादव यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे. अशा व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 28 ऑगस्ट 1667 साली मुघल साम्राज्याचे ज्येष्ठ सेनापती आणि आमेर राज्याचे राज्यकर्ता महाराजा मिर्झा राजे जयसिंग यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, मिर्झा राजे जयसिंग यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. नंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1972 साली भारतीय नागरी सेवक आणि प्रशासक तसंच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य N. माधवराव यांचं निधन झालं. सन 1980 साली लोकप्रिय बंगाली लेखक, विनोदी व लघुकथाकार व क्रांतिकारक शिबराम चक्रवर्ती यांचं निधन झालं. सन 1990 साली भारतीय चित्रपट अभिनेत्री सुमित्रा देवी यांचं निधन झालं. सन 2001 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजच्या दिवसाचं विशेष सत्र म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. हे सत्र तुम्हाला कसं वाटतं याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन मात्र आम्हाला नक्की पाठवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही मागच्या दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही आमचं रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता बरं का. आणि नवीन नवीन माहिती, स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी तुमच्याकडे असणारा सोपा उपाय म्हणजे रेडिओ MPSC गुरु ऐकणं. तेव्हा मित्रांनो, आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकत राहा आणि अभ्यासाला पूरक अशी माहिती मिळवत राहा आमच्या ह्या रेडिओवर. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त जगा आणि ऐकत राहा आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.